उद्योजक शिवाजी महाराज शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करू पाहणाऱ्या ध्येयवादी उद्योजकांसाठी प्राध्यापक नामदेवराव जाधव लिखित पुस्तकाचा पहिला भाग स्वराज्य उद्योग. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला उभ्या आयुष्याचा दिलेला संदेश म्हणजे स्वराज्य होय. स्वराज्य म्हणजे काय तर स्वतःचे राज्य, म्हणजे काय तर स्वतःचा उद्योगधंदा. दुसऱ्याची नोकरी करणं म्हणजे गुलामगिरी आणि मनसबदारी घेणं होय. चाकरी करणं नफरी करणारी गोष्ट आहे. तसं एका पत्रात महाराजांनी लिहून सुद्धा ठेवलं आहे. पण आमची माणसं केवळ महाराजांच्या फोटोकडे पाहतात, महाराजांच्या दूरदृष्टीकडे नाही. उभ्या आयुष्यात महाराजांवर आणि स्वराज्यावर अनेक जीवघेणी आणि स्वराज्याला मातीत मिळवण्याची ताकद असलेली संकटे चालून आली, तरीही अजिबात डळमळीत न होता, सहकार्यांचे मनोबल न तुटता महाराजांनी स्वराज्याची संकल्पना पुढे चालूच ठेवली. एकदा हाती घेतलेलं काम कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडायचं नाही, हा महाराजांनी जगाला घालून दिलेला मोठा आदर्श आहे. स्वराज्य नावाचा उद्योग सुरू करताना महाराजांनी 1000 वेळा विचार केला आणि एकदा रोहिडेश्वरावर शपथ घेतली की मग मात्र 1000 संकटे आली तरी महाराज मागे फिरत नाही. आम्ही मात्र मनात आलं की लगेच दुकान सुरू करतो, 6 महिने धंदा करून बघतो आणि लगेच तो धंदा आपल्याला जमणार नाही असं समजून तो बंद करून टाकतो. व्यवसाय उभा राहण्याच्या अगोदर आम्ही आडवे पडून जातो, कारण आमच्या आजूबाजूला असलेली मोगली प्रवृत्तीची माणसं, नातेवाईक सतत आपणाला धंदा हे आपलं काम नाही असं सांगून आपलं मनोबल ढासळवीत असतात. त्यांना गुलामगिरीची सवय झालेली असते आणि म्हणून त्यांना स्वतंत्र व्यवसाय, स्वराज्य करणारी लोक नकोशी असतात. महाराजांचं चरित्र नीट समजून घेतलेला माणूस आयुष्यात नोकरी करणं हा विषयच मनात आणू शकत नाहीत. शिवचरित्र जगणारा माणूस खरा स्वतंत्र नागरिक असू शकतो. दुसऱ्याची नोकरी करणारा कधीच श्रीमंत होत नसतो आणि श्रीमंत होऊ शकत नसणारा कधीच स्वतंत्र होऊ शकत नसतो. तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर स्वतःचा उद्योग उभा करणं हीच काळाची गरज आहे. शिवाजी महाराज हा पहिला युगपुरुष आहे ज्यांनी या देशातील गुलामी अर्थात दुसऱ्याची नोकरी करणं हा प्रवाह मोडीत काढून स्वतःच्या साठी राज्य उभं करणं ही संकल्पना मांडली. शिवचरित्र आम्हाला नोकरी सोडा आणि स्वतःचा उद्योगधंदा करा असंच सुचवत असताना आमची लोक नोकरीच्याच मागे का लागतात याचे आश्चर्य वाटते. महाराजांनी आयुष्यात दिलेला संदेश बघा, किती मार्मिक आणि अर्थबोध करून देणारा आहे. नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. धंदा व्यवसायाशिवाय स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याशिवाय श्रीमंती नाही. नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही, पण नोकर ठेवून मात्र श्रीमंत होता येतं. आणि नोकर ठेवण्यासाठी काहीतरी उद्योगधंदा करावा लागतो आणि कोणताही उद्योगधंदा करायला अक्कल लागते. काय सांगतात शिवाजी महाराज तर, नोकरी करू नका, तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचा काहीतरी उद्योग व्यवसाय करा. अगदी बुटाच्या पॉलिश पासून ते डोक्याच्या मालिश पर्यंत कोणताही उद्योगधंदा करायला अजिबात लाजून जाऊ नका. नोकरी मागायला लाज वाटत नाही, पण धंदा व्यवसाय करायचा म्हटलं तर अकलेसह सर्वस्वपणाला लावावं लागतं. कामचोर माणसं नेहमी नोकरीच्या मागे असतात, तर कर्तबगार माणसं नेहमी उद्योगधंद्याच्या मागे. महाराज अनेक संकटे झेलत स्वराज्याचा उद्योग उभा करत होते, तर मराठी माणसं अर्थात कामचोर माणसं, हुजरेगिरी करणारी चापलूस माणसं दुसऱ्याची मनसबदारी घेऊन मिरवत होते. अरे, गुलामी करणं ही काय मिरवण्याची गोष्ट असते का? पण नादान लोकांना तेव्हाही काही कळत नव्हते आणि आजही कुठं कळतंय हो. अगदी झाडू मारायची चपराशीची नोकरी मिळाली तरी गावभर बोंबलून सांगण्याची सवय आहे. अजून काही लोकांना कामाचा दर्जा आणि पगाराचं स्वरूप यांच्या दृष्टीने दुय्यमच असतं.
आपण स्वतःचा उद्योगधंदा केला तर हजारो लोकांचा उत्कर्ष होत असतो हे दाखवून देण्यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात स्वराज्य नावाचा उद्योग उभा केला. महाराजांनी त्या काळात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. अर्थात स्वाभिमान आणि स्वातंत्र्य ही त्यांना आलेली फळं होती. महाराजांनी आपल्याला उद्योग करायला सांगितलं आणि आपण मात्र उपद्व्याप करीत बसलो आहोत. आता आपल्या माणसांची ही केविलवाणी जीवनयात्रा संपवून आदर्शवत जीवनयात्रा सुरू करण्यासाठी शिवचरित्रातून प्रेरणा ही घेतलीच पाहिजे. हे पुस्तक वाचणारा कोणीही शहाणा मनुष्य नोकरी करण्याच्या धंद्यात पडत असेल असे मला वाटत नाही. उद्योग उभा करण्याचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम काय असतात हे आपणाला शिवचरित्रातून पाहून कळते. नोकरी करणाऱ्यांना वर्तमान असते पण भविष्य नसते. स्वराज्य उद्योग करणाऱ्यांना कदाचित वर्तमान नसते पण भविष्य मात्र जरूर असते. नोकरी करणारा श्रीमंत होत नाही आणि गरीब माणसाचा इतिहास लिहिला जात नाही, लिहिला जाणार नाही. स्वराज्य उद्योग करणारे मात्र श्रीमंत होतात आणि इतिहासात श्रीमंतांचंच नाव लिहिलं जातं. हाच इतिहासही आहे आणि भविष्यातही तेच होणार आहे. आणि म्हणून ज्यांना जग जिंकावं वाटतं त्याने अगोदर श्रीमंत व्हावे आणि श्रीमंत होण्यासाठी स्वतःचा उद्योगधंदा व्यवसाय करावा. नोकरी करणे म्हणजे शक्ती खर्ची करणं आणि उद्योग करणं म्हणजे बुद्धी खर्ची घालणं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्ती लढवून काम केले तर काम श्रेष्ठ होत असते. म्हणून लक्षात ठेवा, हात चालवून काम करता येते, डोकं चालवून मात्र उद्योग करता येतो आणि उद्योग करूनच श्रीमंत होता येते. तेव्हा आशियातील सर्वात श्रीमंत माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या मर्द मावळ्यांनो, आता पेटून उठा आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय करा. महाराजांची त्या काळातील श्रीमंती किती होती हे माहीत आहे का? सुरतेवर 2 वेळा दहशत बसून महाराजांनी नवीन बाजारपेठ म्हणून मुंबई बंदर विकसित करायला त्यावेळेच्या परिस्थितीला भाग पाडले आणि नंतर 1665 ते 1666 हीच मुंबई विकत घेण्यासाठी 40,000 पॅगोडा मोजायची तयारी ठेवली. पण धूर्त व्यापारी इंग्रज आणि पोर्तुगीजांनी मुंबई खरेदी करण्याचा डाव मोठ्या दूरदर्शीपणाने उधळून लावला. मुंबईच्या उभारणीलाही महाराजांची ही पायाभरणी होती. म्हणूनच मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली, कारण मुंबई स्वराज्यात यावी ही महाराजांची इच्छा होती. आणि म्हणूनच आज त्याच मुंबईत महाराजांच्या नावे प्रमुख रेल्वे स्टेशन आणि विमानतळ देखील आहे. महाराजांच्या घोड्यांच्या टापा चेंबूर कुर्ला ते शीव पर्यंत पडत होत्या. म्हणूनच मध्य रेल्वेचं शीव स्टेशन आहे महाराजांची आठवण म्हणून. मुंबईच्या सागरावर मराठा आरमाराने अनेक लढाया केलेल्या आहेत. पण याच मुंबईत आज मराठी माणसं उपरी आणि पोरकी होत आली आहेत. एकेकाळी मुंबई खरेदी करण्याची क्षमता असलेला, मुंबई जिंकण्याची ताकद असलेल्या शिवरायांच्या मावळ्यांना काय ऐकून घ्यावं लागतं तर मुंबई तुमची, भांडी घासा आमची. हे का घडतं, कसं घडतं तर एकाच गफलतीमुळे, आणि ते म्हणजे महाराजांनी आम्हाला स्वतंत्र उद्योगधंद्याचा मंत्र दिलेला असतानाही आम्ही तो विसरून दुसऱ्याच्या चाकऱ्या नोकऱ्या करू लागलो. आणि म्हणून जर मराठी माणसाला पुन्हा श्रीमंत बनवून स्वाभिमानाचं जगणं जगावं असं वाटत असेल तर उद्योजकच व्हावं लागेल. आता उद्योजक व्हा असं म्हटलं की तुम्ही हुशार माणसं लगेच लंगड्या सबबी विचारणार ना, आमच्याकडे पैसे नाहीत, जागा नाहीत, अनुभव नाही, मग हे कसं होणार? तर ते सगळं सांगण्यासाठी हे अख्खं पुस्तक आहे ना. महाराजांकडे कुठे पैसे होते, माणसं किती होती आणि जमीन जुमला तरी असा किती होता? तेव्हा महाराजांनी सगळं शून्यातूनच स्वराज्य उभे केले आहे. तेव्हा आपल्यालाही शून्य हे भांडवल पुरेसं आहे. आपल्याला गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची, आणि ती म्हणजे बुद्धी हेच भांडवल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तेव्हा आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य नावाच्या उद्योगातून प्रेरणा घेऊन शून्यातूनच आपलं विश्व निर्माण करायचं आहे. आणि ते नीट समजून घेतलं तर अवघड असं काहीच नाही. अवघड वाटणारी कामं नियोजन केलं तर सोपी होऊन जातात. बघा,
महाराजांसमोर 8 शाह्या प्रतिस्पर्धी म्हणून हयात असताना सुद्धा महाराजांनी स्वराज्य नावाचा उद्योग सुरू करून यशस्वी करून दाखविलाच ना. तेव्हा आता स्वच्छ व्हा, म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या उद्योग पर्वाचा खऱ्या अर्थाने अर्थबोध करून घ्यायला सुरुवात करूया. उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करू पाहणाऱ्या ध्येयवादी उद्योजकांसाठी प्राध्यापक नामदेवराव जाधव लिखित पुस्तकाचा पहिला भाग आपण